हाय हॅलो नमस्कार. पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप स्वीटची अशी एक रेसिपी बनवणार आहोत. एकदम सोपी, सिंपल आणि खोजागिरी पौर्णिमे स्पेशल किंवा असंही आपल्याला जर मसाला दूध पिऊ वाटलं तर त्याच्यासाठी एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे. बघा, मी थोडेसे काजू घेतलेत, थोडेसे बदाम घेतलेत आणि थोडेसे चारोळे घेतलेत. तर ह्याच्यामध्ये ना आता आपल्याला म्हणजे किती जणांसाठी बनवायचं आहे ह्याच्यावरती डिपेंड राहतं की आपण कितपत काय काय घेतलं पाहिजे ह्याचं प्रमाण. आता तर हे तर ना मी 4 लोकांसाठी बनवत आहे. तर ह्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि एक 7-8 काजू आणि एक 7-8 बदाम, थोड्याशा चारोळ्या एवढंच घेतलं आहे. आणि जर चमच्याने जर आपण आता साखरेचं प्रमाण म्हणलं ना तर मी 4 चमचे साखर टाकले, जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्याने. आणि नाहीतर मग जर आपल्याला माप पाहिजे असेल तर एकदम छोटीशी वाटी असेल ना त्या वाटीने पाऊण वाटी घेतली, एकदम छोटीवाली वाटी ती पण. आता हे सगळे पहिले आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ना ह्याचे सगळ्याचे बघा एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतलेत बरं का. खूप बारीक बारीक करून घेतलेत, मिक्सरला न लावता पण असेच बारीक करून घेतले की जेणेकरून आपण दूध पिताना ते आपल्या दाताखाली आले ना की खूप छान वाटतात. त्यामुळे मी मिक्सरला ह्याची पावडर वगैरे असं अजिबात नाही केलं आहे, असे थोडे थोडे बारीक करून घेतले. आता ना मी थोडंसं केशर घेतले. आता ह्याच्यामध्ये ना आपण गरम दूध टाकायचं, म्हणजे ना कलर असा खूप छान हे होण्यासाठी मी आधी वाटीमध्ये हे टाकून घेते साईडलाच, आणि कारण आपण हे दूध सगळ्यात लास्टला टाकणार आहोत. पण गरम दूध आपण केशरमध्ये ॲड केलं ना की कलर असा खूप छान येतो. त्याच्यासाठी मी थोडंसं दूध घेतले, केसर ऑलरेडी होतं वाटीमध्ये, त्याच्यात थोडंसं दूध ॲड केलं आणि हे असं थोडंसं हलवून घेऊन हे साईडला देऊन ठेवूया आपण. आणि आता ठेवूया गॅसवरती कढई. आता मी गॅसवरती कढई ठेवली, कढई तापले. मी ऑलरेडी मोठ्या पातेल्यामध्ये दूध गरम केले, त्यातलं अर्धं दूध मी घेते आहे. म्हणजे मी 1 लिटर दूध गरम केले तर त्यातील मी अर्धं दूध ओतून घेते ह्या कढईमध्ये. म्हणजे अर्धा लिटर दूध घेतले आपण 4 लोकांसाठी, जेणेकरून जो चहाचा छोटा ग्लास असतो ना टपरीवरती वगैरे किंवा नॉर्मल छोटा ग्लास असतो ना त्या गलसाने 4 गलसं बनतील इतपत हे प्रमाण आहे. आता सगळ्यात पहिलं आपण हे दूध ओतल्या ह्या दुधाला चांगल्या एक उकळे फुटू द्यायचे. आता हे दूध उतून जाऊ नये म्हणून गॅस बारीक ठेवून ह्याला हलवत राहायचं आहे. कारण का जर आपण न हलवता असंच ठेवलं तर हे दूध उतूही जाऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला आपण असंच ठेवायचं. आता सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे दुधामध्ये आपण जर ज्यावेळेस असं उकळायला ठेवणार आहोत ना ह्याच्यामध्ये एखादी पळी किंवा जे पण काय असेल तर एखादा चमचा वगैरे ठेवायचा, जेणेकरून दूध उतू जात नाही. कितपत जरी दुधाला उकळी फुटली तर दूध उतू जाणार नाही. त्यामुळे बारीक गॅस ज्यावेळेस ठेवणार असेल आणि आपल्याला उकळवायचं असेल तर त्यावेळेस तसं करायचं. आता जे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतले होते ते सगळे ह्याच्यामध्ये टाकूयात आणि परत एकदा हे सगळं मिश्रण हलवून घेऊयात. आता बघा, आपण स्टार्टिंगला दूध ओतलेलं जसं पांढरखट्ट दिसत होतं, जसं आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर दुधाचा कलर थोडासा चेंज व्हायला सुरुवात होणार आहे. जसं जसं दूध उकळलं जाईल ना तसं तसं दुधाचा कलर थोडा थोडा चेंज होत जातो. क्रीमी कलरमध्ये ह्याचं रूपांतर व्हायला सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला दाखवलं बघा, आता हे केसरचं दुधाचा कलर पण कसा चेंज झाला आहे. आता हे दूध आपल्याला फक्त आपलं एकच काम आहे की आता ह्या दुधाला व्यवस्थित उकळी फुटू द्यायची आहे. बघा, हे साखरेची वाटी मी तुम्हाला सांगते. जर आपण चमच्याने माप घेतलं तर 4 चमचे घ्यायचे आहेत, नाहीतर वाटी जर पाहिजे असेल तर एकदम छोटीवाली वाटी, त्या वाटीने साखर आपण पाऊण वाटी साखर ॲड करणार आहोत. म्हणजे जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर ॲड करू शकता, पण नॉर्मल जर पाहिजे असेल ना तर हे प्रमाण अचूक आहे. आणि आता हे दूध आपण हलवत राहूया. आता आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट्स टाकलेत ना त्यालाही एक नॉर्मलचा मऊपणा येतो जसं जसं दूध उकळलं जाईल तसं. आता हे आपण व्यवस्थित हलवून घेत राहूया. बघा, तुम्हाला थोडा थोडा कलर चेंज झालेला दिसत असेल आणि दूध थोडं घटसरही दिसायला सुरुवात होते, कारण का जसं जसं दूध अटलं जातं ना तसं तसं त्याच्यामध्ये थोडासा घट्टपणा यायला सुरुवात होतो. आता हे आपण व्यवस्थित हलवून घेत राहूया. आपलं बघा हे मिश्रण तुम्हाला बघा कसं दिसायला लागलं. ह्याला आपण एक 5 मिनिटं मी असंच ठेवलं होतं हे न हलवता, आणि एकदम बारीक गॅसवरती ठेवलं होतं. तर बघा ह्याला कशी साई यायला सुरुवात होते साईडून. म्हणजे पण हा दूध उतू जात नाही हे असं ठेवलं तर साईडनं साई यायला चालेल आणि घटसर साई यायला सुरुवात होते बघा. आता मी ह्याच्यात केशरचं दूध हे ॲड केलं. झालं, केशरचं दूध ॲड केल्यानंतर एक उकळी फुटली की आपलं दूध आपण रेडी होतं, म्हणजे दूध पिण्यासाठी आपण घेऊ शकतो. केशरचं दूध असं टाकलं आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. एकदम सोप्या पद्धतीने खोजागिरी पौर्णिमे स्पेशल ही रेसिपी आहे. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.